लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिरातील दानपेटीच्या आर्थिक व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। या दानपेटीतील आर्थिक व्यवहाराची चौकशी करत गुरुवारी कपालेश्वर मंदिर परिसरातील 5ही दानपेट्या धर्मादायासह आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आल्या। महादेवांसमोर नंदी असलेले एकमेव अशा कपालेश्वर मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। मंदिरात सेवा देणारे गुरव तसेच कपालेश्वर महादेव संस्थांकडून दानपेट्या बसवण्यात आल्या आहेत। मागील आठवड्यात दानपेटीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मंदिरात घडलेल्या या प्रकाराबाबत भाविकांकडून संताप व्यक्त केला गेला। दरम्यान मंदिरात असलेल्या सर्व दानपेट्यातील आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, त्यातील पैशाचा कसा वापर करण्यात आला याबाबत चौकशी व्हावी, यासाठी देवेंद्र पाटील या भाविकाने धर्मादायासह आयुक्तांकडे तक्रार केली होती। या तक्रारीबाबत मंगळवारी धर्मादाय आयुक्तांनी 5ही दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गुरुवारी पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर मंदिर सभागृहातील 3 दानपेट्या व मंदिर परिसरातील 2 अशा सर्व 5 दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत। कपालेश्वर मंदिरात वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, तर श्रावण महिन्यात कपालेश्वर महादेवांवर अपार श्रद्धा असलेल्या भाविकांची दर्शनासाठी मंदिराळीच असते। या काळात श्रद्धेपोटी भाविक भरभरून रुपये, सोने, दागिने दान करत असतात। मात्र देवाच्या दानाचा योग्य वापर करण्यापेक्षा त्यावर मालकी हक्क गाजवला जातो, त्यावरून तू मेमे केली जाते। यावरून देवाच्या दारात देखील बाजार मांडला जातोय आणि देवही हिश्शानुसार वाटला गेलाय असं दिसून येत आहे। नाईन न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।